तर मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा समीर विणकर या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. जर कोणी आपल्या या पेजवरती नवीन आला आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, खरंच खूप खूप सॉरी, खूप दिवसापासून मी ब्लॉग आपल्या अकाउंटला अपलोड केले नाही आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये खूप असा दुरावा निर्माण झालेला आहे, जेणेकरून तुम्हाला माझा राग पण आला असेल की खरंच खूप दिवस झाले याची व्हिडिओ वगैरे काही दिसत नाही, आपण याला अनसबस्क्रायबर करून टाकू. खरंच खूप मला पण असं वाईट वाटतं की एक प्रकारचं की की मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही जास्तीत जास्त, असं वाटते. पण मला असं करायचं नाही की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा नाही. जशी माझी घरातली फॅमिली आहे तसंसुद्धा तुम्हीसुद्धा माझी एक फॅमिलीच आहात. जसं मी माझ्या घरातल्या फॅमिलीला जसं प्रेम देते तसं तुमच्यापर्यंत पण सुद्धा माझं प्रेम पोहोचावं. आणि जसं पहिले तुम्ही मला सपोर्ट करत होते तसं तुम्ही मला यावेळेससुद्धा म्हणजे असंच कंटिन्यू सपोर्ट करत राहा. खरंच आपण स्टार्टअप तर न्यू बिगिनिंग म्हणूनच करणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला तुमचं आणि माझं नातं कसं घट्ट व्हावं. एक फॅमिली कशी पूर्ण ह्याच्यामध्ये जसं सांगता येत नाही मला, पण मग समजून घ्या तुम्ही जरा. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. तर चला मित्रांनो, आपण आपला हा आजचा ब्लॉग फर्स्ट ब्लॉग म्हणून स्टार्टअप करूया. आणि जसं तुम्ही मला पहिले प्रेम देत होते तसं मला तुम्ही आत्तासुद्धा द्या. तर चला, थँक्यू मित्रांनो. तर आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया. चला, तर मित्रांनो, आपण आपला हा ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसा वाटते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्याकडून कसे ब्लॉग हवेत आणि जे तुम्हाला पाहायला पण मस्त वाटेल तर तुम्ही ते पण कमेंट करून सांगू शकता. तर चला. जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है. आई डोंट लाइक दिस. तर मित्रांनो, आपण आजचा हा ब्लॉग प्रँक कॉल म्हणून करणार आहोत. तर आपल्या एका जवळच्या एका फ्रेंडला आपण कॉल करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण प्रँक काय करतोय. तर चालू. हॅलो, कुठे आहे रे? हा का, काम चालू आहे का? थोडं बोलायचं होतं रे, आहे का टाइम? थोडं ये ना बाजूला. चेक करायचे कुठं आली ना इथून तिथं तिथपर्यंत टाका मेन लाईन पर्यंत. हॅलो, अरे ऐक ना रोशन, बोल ना. अरे एक प्रॉब्लेम झालाय रे जरा. काय रे? झूठ बोल रहा है. नो 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 नो, आई एम टेलिंग यू. अरे तुझ्या वहिनीच्या घरी कळाले नाही का? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? हा. तिला नेमकी नाही का रात्री हाणलंय नाही का धरून? मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. अरे मग ऐकतच नाही घरचे असं. तुझ्या का तिच्या? माझ्या घरी ऐकत नाही, तिच्या घरी ऐकत नाही, असा विषय झालेला आहे. मग काय करायचं बोल. आता मी तर, माझा एक मित्र आहे तिकडं पुण्याला राहतो नाही का तो. तर आम्ही ठरवलं की जायचं आहे नाही का असं. नको करू रे, येडापणा नको करू रे कमा. अरे नाही ऐकते, मग काय करणार आहे तू सांग ना. अरे पण घराच्यांच्या बघणार आहे. हा ते तर आहे, पण मग ऐकत नसल्यावर काय करायचं तू सांग ना. कोर्ट मॅरेज करून घेतला असतं मग बाकीचं बघितलं असतं, मग तर करायचंच सगळ्यांना ऍग्री. हा ते तर आहे रे, पण मग इकडे ॲग्रीच नाही होते तर त्याला काय करणार आहे असं. ते जाऊ दे. मी काय म्हणतो, मी चाललोय पुण्याला, तू येतोय का? पुण्याला चाललाय? अरे पण तुझी सगळी वाट लागेल रे करायची. जाऊ दे, लागू दे, काय आता. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. पुण्याला चाललाय तू आता, आणि पुण्याला जाऊन काय करणार आहे? तिकडंच राहील काय त्याच्यामध्ये एवढं. एक जॉब पण बघितलाय तिकडं, मग तिकडंच कंटिन्यू कराल. काय येडापणा करू राहिला तू पण.
अरे खरंच ना. पहिलं कोर्ट मॅरेज केलं असतं रे, मग मला असं तर काय हरकत नव्हती. कोर्ट मॅरेज करेल तिकडं, जाऊ दे मग आता काय. बरं ते तू सांग की तू येतोय का नाही तेवढं सांग मला. मी काय करू येऊन ते सांग. बरं ठीक आहे चालेल मग काय आता. वाटलंच तर काही लागत असं वाटलं तर मी करतो, वाटलं तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण मी येऊन काय करू? कोर्ट मॅच करत असं तर मग साहेब द्यायला काय वाटत यायला? बाई मग तू एवढ्यातच हारला काय आपली दोस्ती. काय नाही भाऊ, मी यायला तयार आहे. तुला मी काय म्हणतोय, कोर्ट मॅच करायचं असेल ना मी बिंदास यायला तयार आहे. कोणाच्या वापर नाही घाबरत तसं तर. जो डर गया समझो मर गया. मग चल ना तू, तुला काय झालं तू एवढा. आणि मी यायला पण इथं सर्व गोष्टी अटकते ना रे माझ्या. काय गोष्टी अटकणार आहे. घरचे म्हणते कुठं चाललाय काय असं होत आहे ना. सांग काही दिवस म्हणजे 10-1 दिवस चालले म्हणा कामानिमित्त बाहेर. बघतो चल, मी काहीतरी नियोजन सांगतो तुला संध्याकाळपर्यंत. अरे भाऊ संध्याकाळपर्यंत नाही, मी आता तर थांबेल बाहेरच जरा. तुला सांगतो लोकेशन टाकतो. 1 तासामध्ये निघायचं आहे आता. नाही मला जमू शकत तेवढं. तर वाटलंच तर तुला म्हणत होतं इथं कुठंतरी वाटलंच करू आपण काय तू बरं वाटलंच तर. एवढं पुण्याला म्हणल्यावर भाई एवढ्यातच का हारला तू. एवढ्यात तर नाही हारलो मी, तर नाही हारलो मी. तर तुला काय बोलतोय भाई, तू कोर्ट मॅरेज करत असेल ना तर बिंदास यायला तयार आहे मी तुझ्यासोबत. पण मला एक भीती वाटते का बाबा, घरचे नको, तुझ्या घरच्यांची लई इज्जत आहे रे, भाग काय नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ते तर आहे रे. कारण की सगळ्या गोष्टी घेऊन जातात रे, भाग काय नाही घरच्यांची. मी बोलू बरं सुद्धा घरच्यांना. नको रे, ले रात्रीपासून ले राडे चालू आहे घरात. काय असं मी करतो काही थांबतो, अर्धा 1 तास मला फक्त टाइम दे. पैसे पाणी आहे का नाही तुझ्याकडे काही. पगारच कुठं झालाय. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. तुला करून देईन मी ऍडजस्ट करून, पण पैसे लागले तर त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पैसे लागले तर अरे लागणारच आहे ना. किती लागणार तुला? काहीतरी 10-1 हजार कर ऍडजस्ट तू. हा करून देईन मी तुला, नको टेन्शन घेऊ त्याचं. माल लाया, तू रोकड़ा लाया. ये क्या बैग भर के लाया हूँ. कधीपर्यंत. कधी काय म्हणतो, आवाज ब्रेक होती तुझा. कधी लागणार आहे कधी? आता अर्धा-1 तासात कर ना. हा काही तासात तर शक्य नाही मग सर. मी मला वाटलं 4-5 दिवसात जर करत असेल ना तर करून देतो तुला. 4-5 दिवस का उपाशी मारू का मी. हा 4-5 दिवस उपाशी मारू का मी. काही करून देतो मी, थांबून नाही वाटलं सिक्रेट बीच किंवा फाटक पेचं लोन मारतो देतो तुला बघ. अच्छा ठीक है. बरं ठीक आहे मग, आता काही करू शकत नाही मी. मला तर वाटतंय रे, नको येडापणा करू तू तर. काही अडापा नाही बाबू आता. पैसा नाही रे अजय, घरच्यांकडे बघ ना थोडंफार. होतील राजी, कोणाच्याच घरी राजी होत नाही. हा ना. ते करशील त्या गोष्टी तर. बरं ठीक आहे चालेल, मग ठेवतो मी फोन. बाय. कुठं चाललंय तू असं? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. मी फोन लावून बरं का ताईला. नाही रे, कोणाला फोन नको बिन नको लावू. ताईला फोन लावून नाही तर काय यायचं. ठेवू का, मी तुला करेल फोन थोडा अर्धा तासामध्ये. अजून इथंच आहे मी. काही येडापणा करू नको, पहिले सांगतोय बरं. ठीक आहे ठेवू का. हा बाय. तर मित्रांनो बघितलं, आपला हा फर्स्ट ब्लॉगमध्ये हा प्रँकमध्ये फसलेला आहे. तर चला मग आता दुसरा कॉल करूया आपल्या एका मैत्रिणीला. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छित. हॅलो हॅलो. हॅलो
येतोय का आवाज? हा बोल. अरे अरे आतमध्ये बेडरूम मध्ये ना रेंज नाही. बोल. हा का? काय करते? अरे काय नाही, कपडे धुते. घरी कोण कोण आहे? कोण नाही, मी आजी आहे. हा का? थोडं बाजूला ये ना, मग बोलायचं होतं. बोल ना. अगं एक प्रॉब्लेम झालाय नाही का? काय झालं? अगं तुझ्या वहिनीच्या घरी कळालंय नाही का? तर थोडासा प्रॉब्लेम झालाय नाही का? काय झालं? झालाय भरपूर मोठा प्रॉब्लेम. तर मी चाललोय नाही का दुसरीकडं. आणि घरचे घरचे नाही ऐकत आहे ना. का? असंच. मग दुसरीकडे कुठे चालला? तर मला असं विचारायचं होतं की येऊ का तुझ्याकडं थोड्या वेळासाठी? ये ना. काही प्रॉब्लेम नाही होणार ना? कारण की तिच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केली, रात्रीपासून बाहेर आहे नाही का? बाई आता मग मी काय सांगू, पियुषला वगैरे फोन करायचा ना. जो डर गया समझो मर गया. पियुषला नाही, तुलाच केला मी. आम्ही त्याची बोलून बघते त्याला. नाही, नाही. फोन लावला आता. हां तर तू उचलतच नाही. काय म्हणजे कामात आहे का? हां कामात असेल म्हणून त्याला केला नाही मी फोन. हा, तू उचलतच नाही. तर काय करू, येऊ का नाही? तर मला काय करायचं, मी पियुषला विचारून बघते. त्याला सांगते असं काय विषय झालाय म्हणून. तू काय बोल. अगं मी त्याला केला होता फोन, पण तू उचलत नाही. बहुतेक कामात असेल तो. माझं पण नाही उचलत आहे. मी पण त्याला केले 2 फोन. मी असं माझं पण काम होतं. अरे मला पैसे पाहिजे होते, त्यासाठी त्याला फोन करते. तो फोनच उचलत नाही. बर. मग आता कुठे आहे तू? मी आता बाहेरच आहे ग. पण मग तुझ्याकडे यायचा विचार केला, पण तू पण असे म्हणतीये. ती पण सोबतच आहे. मग नंतर तू कुठे जाणार आहे पण? नंतर मी पुण्याला जाणार आहे ना. जॉब वगैरे? जॉब बघितलंय तिकडे एक. घरचे काय नाही म्हणत. घरच्यांना माहिती आहे बाबा कोण आहे भाऊ? घरच्यांना माहिती आहे का? जाऊ दे, तू येऊ का नाही ते सांग मला फक्त. काय प्रॉब्लेम नाही होणार ना असा विषय, कारण तुला आता माहिती आहे माझं काय नाही बाई. आमच्या दोघांचं काय नाही. आमचं काय झालं तरी आम्हाला टेन्शन नाही. पण मग बाकीचं सीन नको काय व्हायला. यांचं तुला काय प्रॉब्लेम नाही. ये तू, मला काय प्रॉब्लेम नाही. तू आला काय नाही आला काय मला त्याच्याशी काय नाही. तुमचं मित्राचं घर आहे बाबा. मी काय बोलू. नाही का, नको उगाच माझ्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर नाही का? म्हणून म्हटलं मी पियुषला बोलते असं असं झालंय प्रॉब्लेम. मग मी तुला लगेच फोन करते. बघते त्याला एकदा रिटर्न कॉल करू. मग तुला लगेच फोन लावते का? ठीक आहे चालेल. मग मी ठेवतो फोन. आता कुठे आहे? आता तर मी आहे बाहेरच आहे. हा पण मग बाहेर कुठं? आहे एक ठिकाणी. बरं ठीक आहे चालेल. मी तुला फोन करते लगेच. हां ठीक आहे त्याला चालेल. बोलते. हो हो. तर मित्रांनो हे सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये फसलेले आहे, म्हणजे प्रँकमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. थोड्या वेळ त्यांचे कॉलिंग त्यांना सांगतो की या प्रँक कॉल होता म्हणून. तर चला मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या समीर विणकर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या पेजला तुम्ही नक्कीच शेअर करा. तर चला.